ईश्वरपूर कामेरी तालुका वावा येथील स्मशानभूमीत अघोरी करणीचा जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ दखल घेऊन नागरिकांचे प्रबोधन केले। याबाबत सविस्तर माहिती अशी की आज सकाळी कामेरी गावात स्मशानभूमीत करणी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आणि हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच कार्यकर्त्यांनी कामेरीच्या स्मशानभूमीकडे तत्काळ धाव घेतली। महाअनिसचे राज्याचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे, जिल्हा प्रधान सचिव डॉक्टर राम गुले, अजय भालकर, विनोद मोहिते, बाळासाहेब पाटील, दिलीप क्षीरसागर, आरती सावंत, स्नेहल सूर्यवंशी, अमृत काळे आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रबोधन केले। त्यांनी करणी जादूटोण्याचे साहित्य गोळा केले। स्मशानभूमीतील झाडाला काळ्या कपड्यात 2 गाठोडी होत्या, त्यामध्ये काळ्या बाहुल्या करणीचे साहित्य आढळून आले। तर स्मशानभूमीच्या कठड्यावर एका मोठ्या मडक्यात काळी बाहुली, हळद कुंकू टाकलेला होता। पपई, उडीद, कणिक, काळे हिरवे कापड, कापडी स्कार्फ, फुलांचा गजरा, पितळेचे लोखंडाचे खिळे, कवड्या, काळे तीळ, वेलीची चुंबळ तसेच प्राण्यांच्या काळजाचे तुकडेही होते। सदरचा प्रकार भयावह वाटत होता। विवाहित महिलेवर ही करणी जादूटोणा करण्याच्या इराद्याने कोणत्या तरी मांत्रिकाने हा प्रकार करायला लावला असावा असा अंदाज होता। यावेळी राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे म्हणाले की कामेरी गाव हे क्रांतिकारकांचा आणि सत्यशोधकी विचारांचा वारसा असणारे गाव आहे। अशा गावात हा प्रकार होतो हे निषेधार्ह गोष्ट आहे। असा जादूटोणा किंवा करणीचा प्रकार करून कोणत्याही व्यक्तीचे कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही, किंबहुना असे प्रकार करून कोणाचे चांगले होत नाही। असे अघोरी प्रकार करणाऱ्या मांत्रिक बुवाबाबांचा आम्ही शोध घेत आहोत। गावोगावी लोकांनी अशा अंधश्रद्धांना करणींना अजिबात घाबरता कामा नये। खरे तर गावातील तरुणांनी स्वतःच पुढाकार घेऊन अशा गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत। निर्भयपणे अशा करणी जादूटोणा करणाऱ्या लोकांना प्रतिबंध केला पाहिजे। आम्ही पुढील 2 दिवसात गावात जाहीर सभा घेऊन ग्रामस्थांचं प्रबोधन करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम करणार आहोत, अशा प्रकारे त्यांनी जाहीर केले।